Hello everyone. Good afternoon. Good morning. Good morning almost. कन्फर्म केलं गुड आफ्टरनूनच आहे. तर जाऊ आता काय काम आता लॅमिनेट सिलेक्शन झालेले आहेत. दिनेश ओके दिनेश सर इज हिअर. 80 रुपयात दिनेश. आणि आज हे मागचं तर सगळं तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊन दिलं. मागच्या ब्लॉग मध्ये जर तुम्ही बघितलं असेल त्याच्यात आपण लॅमिनेट चूज करून आलो होतो. तर ते लॅमिनेट येऊन गेले आहेत आणि त्याच्यानंतर ते मेन होतं येणार आहेत. तर त्याचं आज सरांनी सिलेक्शन साठी ग्लास सिलेक्शन किचन मध्ये. तर ते पण झाले. ते तुम्हाला दिसेल कोणतं केलंय काय नाही. कुठलं केलं ते पण सांगा. कुठला केलं सांगून देऊ का? सांगा की. किचन मध्ये ऍक्च्युली आपण हा वाला पहिला जो दिसतोय हा यूज केलाय. ठीक आहे. हा कारण की तो दिसायला पण छान दिसेल. बाकी ओव्हरऑल म्हणजे जे बाकीचे लॅमिनेट्स आहेत ते थोडे लाईट आणि क्रीम कलर, तर त्याच्यामुळे हा थोडा आपण डार्क पॅटर्न घेतलाय विच विल लुक व्हेरी नाईस. आणि हा जो असणार आहे हा माझा आतमध्ये स्टुडिओ रूम आहे तर तिथं हा वाला असतो. सो इट इज व्हेरी नाईस. आणि त्याच्यासोबतच एक थोडा अपग्रेड जो आपण केला आहे. अच्छा हे सिलेक्ट करायचं बाकी आहे ना. आता आपण किचनचं हँडल सिलेक्ट करणार आहे. लाईव्ह तुमच्या समोर मित्रांनो एकदम लाईव्ह तडकता भडकता आता हँडल सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तुम्ही बघा कुठला पॅटर्न करण्यासाठी मला वाटतं मोस्टली ब्लॅकच करायला पाहिजे. हा म्हणजे ते त्याला मॅच होईल. याला ग्रीप चांगलं दिसतंय. याला दोन्ही ऍक्शन चांगलं. दोन्ही ग्रीपसाठी करंटली आमच्या घरात तेच आहेत पॅटर्न. रोज हा नाही पण पॅटर्न म्हणतोय. पॅटर्न आहे. मला वाटतं की हा छान दिसेल. हा बघा हे बघा हे जे हँडल आहे मी दिनेश सरांच्या टीम मधनं आहे. पहिले तर सरळ बघणार इथूनच सुरुवात आहे. द रिझन वाय प्रकाश महाजन कॅन नॉट बी इंटिरियर डिझाईन. याला ग्रीप छान आहे. त्याला एक दोनच बोट जाते आणि याला ग्रीपच नाही ऍक्च्युली. याला ग्रीप नाही. याला लुक चांगला आहे पण याला ग्रीप पाहिजे. पण हे जर तुम्ही बघितलं याला लुक बेसिक आहे पण ग्रीप चांगली आहे. सो मोरल ऑफ द स्टोरी लुक्स वर नका जाऊ. माणूस चांगला पाहिजे. ठीक आहे. त्याचा स्वभाव चांगला पाहिजे. हे बघा लुक्स चांगले आहे पण काय धरताच येत नाही. पकड मला देत नाही तो माणूस चांगला. आणि फायदा नाही बघा. मी नेहमी एक गोष्ट सांगत होतो की यू आर दी एव्हरेज ऑफ 5 पीपल अराउंड यू. तुम्ही जशा लोकांसोबत काम करणार जशा लोकांसोबत राहणार तसं तुम्ही बनत जाणार. आम्ही तसं राज्यसभा शिकतो. पण सर पण आमच्याकडनं काहीतरी गोष्टी शिकतायत. आणि दिनेश स्टार्टेड ब्लॉगिंग. सी द सेटअप. मी फक्त दिनेशला असं गप्पे बोललो म्हटलं सर सेटअप थोडा इम्प्रूव्ह करा. आणि एवढं नेक्स्ट लेवल सेटअप केलाय त्याचा मला लाज वाटतंय की आपण आयफोन शूट करतोय. आणि सर एकदम गिम्बल घेऊन कॅमेरे सुरू आहे तरी मजा. नाही पण इट्स गुड. ऑल द पब्लिक प्रियंका प्रकाश. तुम्हाला इंटेरियर मध्ये इंटरेस्ट असेल जास्त इंडियन जाणून घ्यायची तर युट्यूबला नक्की जाऊन बघा. आपल्या इकडचे पण सांगतातच पण इन जनरल खूप गोष्टी सांगतात. तर मला वाटतं ना भरपूर आयडिया येतो. सो गुड जॉब. स्टेप बाय स्टेप. हॅलो दिनेश सर. बाय 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 बाय. भेटूया लवकर. भेटा परत. हो परत भेटायचं अजून. ओके हॅलो गाईज. दुपारनंतर काही शूट केलं नाही ऍक्च्युली. नंतर घरी गेलो. ऑफिसची कामं वगैरे होती ते सगळं संपवलं आणि आता पण परत साईटला जातो ऍक्च्युली. रिझन बिंग थोडं एसी फिटिंगची कामं सुरू आहेत. आय डोंट नो इफ यू कॅन रिलेट टू दिस बट इफ यू आर देन प्लीज लेट मी नो. एसी पेक्षा एसी फिटिंगचाच खर्च जास्त आहे. मला समजतंय का तुम्हाला? म्हणजे आपण 3 एसी लावतोय तर ते 3 एसी लावायला जेवढा खर्च येतोय ना त्याच्यात माझा 1.5 एसी येऊन गेला असता किंवा 2 टनचा एसी येऊन गेला असता नवीन. एवढा फक्त फिटिंगला खर्च येतोय. ऑब्व्हियसली पाईप वगैरे जास्त लागतंय. ते कन्सिलिंग करतात. कोर कटिंग असतं. बट म्हटलं यार तर चारण्याची कोंबडी बारण्याचा मसालावाला सीन आहे की चाय से केटली गरम असा सीन होता. पण एनिवेज ते म्हटलं एकदा जाऊन बघून घेऊ काम कसं झालंय. म्हणजे जर काही करेक्शन असतील तर ते आपल्याला सांगता येतील. पिऊ आणि स्नोई आणि आई गेले मॉलला तर ते करतील एन्जॉय. आपण काम पटकन क्विकली चेक करून घेऊ आणि मग घरी जाऊन बाकीच्या गप्पा गोष्टी करू. केली होती लढू. Okay, again it is that month of time the of year. the month. Time of the year. That month of the year. It's July, guys. All the legends born in July. So आपला पण जुलै मध्ये जन्म होतो आणि माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त कोणी उत्साही, आनंदी आणि एकदम ही आता आहे पण हिच्यापेक्षा जास्त कॅमेरा मागे जी आहे बाई ती खूप. माझं बजेट कमी आहे म्हणून यावेळेस फक्त एवढंच. नाही ठीक आहे मी तर तुला बोललो ना. आणि आधीच देते सो दॅट हे माझं बर्थडे गिफ्ट आहे ऍडव्हान्स मध्येच. मी तिला बोललो होतो की यावेळेस आपल्याला काही ऍक्च्युली ते 13 तारखेला डिलिव्हर होणार होतं पण ते आजच होऊन गेलं.
असे शूज तेच तर नाही जे मी नाही ते आउट ऑफ स्टॉक होते. बापरे. लो ना तुम्ही खोलो पहिले. स्टिकर्स हा म्हणजे हा ब्रँड माझ्याकडे नव्हताच आजपर्यंत. मला याचे शूज खूप आवडायचे, म्हणजे मी बघत राहायचो. आणि मग प्रियंकाला काय माहित. ओ भाई साहब, शुअर तुला किती आवडतील. खूप छान केलं. बघ ऑनलाईन ऑप्शन्स आहेत अजून. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस ऍक्च्युली. काय तुझ्याकडे असं नाही? असा नाहीये माझ्याकडे ते दुसरे भलते म्हणजे पण ते आहे, फंकी opposite कलर्स आहे. वगैरे आहेत आहे. सगळे थोडंसं. ते दुसरे वाले पण आहेत. हा फंकी कलर वाला पण एकदम एक कलरफुल, पण दिस इज व्हेरी सटल. हा प्रत्येक टायर वर जाईल. आणि असा कलर नव्हता माझ्याकडे, आणि हा ब्रँड पण नव्हता. सो बर्थडेला अजून भरपूर वेळ आहे. हा नेक्स्ट वीक मध्येच आहे. तरी वेळ आहे. एक आठवडा आहे. आज गुरुवार ते गुरुवार बर्थडे. सो जे लग्न नाही करत ते रिझन वाय यू शुड गेट मॅरिड, बट विथ अ करेक्ट पर्सन. गिफ्ट तर काही दुसरं करायचं होतं, पण ते पुढच्या वर्षी करेल, कारण की यावेळेस नाही यावेळेस भरपूर अशा गोष्टी आहेत. शॉर्टेज यावर्षी भरपूर, आणि टचवूड बाय गॉड ग्रेस. शॉर्टेज नाही म्हणता येणार शॉर्टेज पैशांचं, ऍक्च्युली पण वी हॅव आम्हाला- सम अदर प्रायोरिटीज इन आवर लाईफ. प्रायोरिटीज दुसरे आणि ते जास्त टर्मिनॉलॉजी की पैशांचं शॉर्टेज नाहीये, पैसे भरपूर आहेत, पण आता आमचं इंटिरियरचं चालू आहे, घराचं चालू आहे, सगळं चालू आहे. घर आहे, इंटेरियरचं interior आहे. खूप मोठं काम आहे ऍक्च्युली. जसं तुम्ही बघतातच आहेत, आज पण आपण किती सगळ्या गोष्टी बघून आलो, बट स्टील त्या सगळ्या गोष्टींमधनं पण प्रियंका माझ्यासाठी वेळ काढून भारी भारी शूज आणते. खूप भारी आहे. घालून बघ आणि बघ सांग कसं. पागल आहे तू. नाही अरे, म्हणजे मी कसं सांगू ना आता ऍक्च्युली, म्हणजे म्हणजे मी असं जेव्हा महागड्या गोष्टी, महागड्या नाही पण आम्ही नाही खर्च करत. आमचा दोघांचा खर्च खूप कमी आहे. म्हणजे आणि वन्स इन अ व्हाईल असं कधी घेतो, म्हणजे असं काही ओकेजन असेल, अॅनिव्हर्सरी झाला, बर्थडे झाला. मला तर ऍक्च्युली लहानपणी बर्थडे काय असतो ना हे पण नव्हतं. आमचे कधीच बर्थडे झाले नाही, कधी म्हणजे कधीच नाही. मी ऍक्च्युली कॉलेजला गेलो ना तेव्हा बर्थडे हा काहीतरी प्रकार असतो ते मला तेव्हा कळायला लागलं की माझ्या मित्रांचे बर्थडे व्हायचे, आणि तसे गिफ्ट देण्याचे पण काही परंपरा असते. तर आमचा बर्थडे कधीच झाला नाही. इव्हन मग कॉलेजला पण चालला गेलो तरी बर्थडे जरी होत असले तरी मग त्याच्यात असं गिफ्ट स्वतःला पण, म्हणजे मला वाटतं मी जॉबला लागलो त्याच्यानंतर कळायला लागलं की हा ठीक आहे, स्वतःला पण आपण थोडं खर्च करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे गोष्टी अँड ऑल दोज थिंग. पण म्हणजे तो असं माझ्याला जो लहान मुलगा होता ना, ज्याला कधी लहानपणी काही गोष्टी नाही भेटल्या, तर तो कधी कधी या गोष्टी बघून थोडा इमोशनल होऊन जातो की ठीक आहे, इट्स गुड, समटाइम इट्स गुड. म्हणजे कदाचित तेव्हा राहून गेलं, पण आता बायको चांगली भेटली तर होत्या सगळ्या गोष्टी. हो, थँक्यू सो मच. थँक्यू. नेक्स्ट इयर और बेटर करेंगे बर्थडे. नाही भाई, म्हणजे मला आता काय माहिती, असं वय वाढतंय ना, हळूहळू वय वाढतंय ना, सगळी एक्साइटमेंट जाते माझी बर्थडेची. मला आहे ना पण तिला एक्साइटमेंट. खूप असते. आणि मला काय होतं ऍक्च्युली, ती माझा बर्थडे खूप भारी करते, तिचा बर्थडे होतो ना मला खूप प्रेशर होतो की काय करू. पण तरी या फॉर्च्युनेटली या बर्थडेला थोडं चांगलं केलं होतं आपण. महाबळेश्वर गेलो होतो, आई बाबांना घेऊन महाबळेश्वर व्यवस्थित करून घेतो मी पण. करून घेतो. हा, बट छान मला करते. ती खूप जास्त चांगलं करते माझ्यापेक्षाही. सो थँक्यू सो मच फॉर बिईंग यू अँड बिईंग देअर ऑलवेज. आणि मला या बर्थडेला तुला सांगू, मला बघता ना तुमच्या दोघांसोबत टाइम स्पेंड करायचा आहे. ऍक्च्युली सगळं पावसामुळे जरा आमचं दुसरे प्लॅन्स होते, पण सगळे प्लॅन्स आमचे हे होत आहेत. बट लेट्स सी, बट आय जस्ट वॉन्ट टू स्पेंड टाइम विथ दिस ब्युटिफुल वुमन इन माय लाईफ. त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायचा शांतपणे. काही असं खूप पार्टी बिर्टी असं काही इच्छा नाहीये. सो लेट्स सी, बट थँक्यू सो मच. बर्थडे आगाज हो गया है मित्रांनो, हॅपी बर्थडे म्हणून जा. आणि मला दुसरं एक जे म्हणायचंय की जर माझ्या बर्थडे पर्यंत 2 लाख होऊन जातील, कदाचित हा ब्लॉग कधी माहिती मला, पण जर होऊन जातील तर खूप खूप तुमचे उपकार होतील मित्रांनो. सो प्लीज डू सबस्क्राईब करा. 6 वर्ष होऊन चालले एक्झॅक्टली. ऍक्च्युली आपल्या चॅनलला होणार आहेत 16 तारखेला. ऍक्च्युली 16 जुलै 2020 मध्ये प्रियंका प्रकाश युट्यूब चॅनलची सुरुवात झाली होती. ज्यांना आठवण असेल टेरेसवरती असेच उभं होतो आणि पहिला ब्लॉग टाकला होता. 16 जुलै ह्या वर्षी 2026 ला 6 वर्ष पूर्ण होऊन जाणार आहेत.
सो आय गेस आपले जितके 2 वर्ष लाख आपल्या लग्नाला झाले तितके वर्ष ब्लॉगिंगला पण झाले. ब्लॉगिंगला पण 2020 जानेवारीमध्ये लग्न झालं, जुलैमध्ये चालू केलं आणि बर्थडेच्याच दिवशी पहिला ब्लॉग अजून तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा. खूप मस्त आहे. अजून लो क्वालिटी व्हिडिओ, लो क्वालिटी, एकदम लो हिंदीवाला. क्वालिटी. हिंदीमध्ये पहिले 4 व्हिडिओ हिंदीत बनवले होते कारण की तेव्हा नवीन नवीन समजत नव्हतं. बट लेटर ऑन थोडं आयडिया आली. बट हा 2 लाख करून टाका बाबा सबस्क्रायबर्स बर्थडे गिफ्ट म्हणून आणि हॅपी बर्थडे विश करून जा. बाकी तर ऑल गुड आहे. थँक्यू सो मच. जे काही आहे सगळं देवाच्या कृपेने खूप मस्त आहे. काय आहे, ओ बापरे, चिपका बी डाला. सगळे स्टिकर चिपकून टाकले होते ना, आता ते तुला घासावंच लागेल. चल बाय बाय करून दे बेटा. मस्त आहे का? खूप छान आहे, खूप छान आहे तुझ्यासारखं. चल बाय बाय करून दे ना. बाय बाय. त्यांना म्हणा माझ्या पापाच्या बर्थडे सगळे हॅपी बर्थडे म्हणून जा. हॅपी बर्थडे. बाय बाय. बाय बाय. स्वागत नहीं करोगे आप हमारा?